जळगावच्या सराफ बाजारामध्ये सोन्याच्या दरामध्ये 5,000 रुपयांनी तर चांदीच्या दरामध्ये 7,000 रुपयांची घसरण झाली आणि या महिनाभरातली आतापर्यंतची सर्वात मोठी घसरण असल्यामुळे कुठेतरी ग्राहकांची जी आहे गर्दी झालेली आहे आणि जळगावच्या सराफ बाजारामध्ये ही दिवाळीनंतरची सगळ्यात मोठी घसरण आहे, त्यामुळे ग्राहकांना देखील मोठा दिलासा मिळालेला आहे। आपल्यासोबत काही तरुणी असतील किंवा गृहिणी आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत। काय सांगशील ताई, सोन्याच्या दरामध्ये कुठेतरी आज मोठी घसरण झालेली आहे, कसा आनंद आहे? आनंदच आनंद आहे, कारण की 5,000ने सोनं कमी होणं म्हणजे फारच आनंदाचं वातावरण आहे आणि लग्न सराई जवळ आल्यामुळे कुठं ना कुठं बचत होणं पण जरुरी आहे। त्यामुळे जर हे सोनं आम्ही आधी घेतलं असतं तर आम्हाला महाग पडलं असतं, पण आता सोन्याचा भाव कमी झाल्यामुळे आम्ही हाऊस करू शकतो, हवं तसं डिझाईन हवा तसा दागिना घेऊ शकतो। नक्की समजते? हो हो, खूप लकी। भाव कमी झाले? हो, भाव कमी झाले। तर मी स्वतःला लकी समजते असं म्हणते। आपल्यासोबत काही ग्राहक आहेत, ताई काय सांगणार, सोन्याचे दर आज 5,000 रुपये, चांदी 7,000नी घसरली आहे, कसा आनंद आहे तुम्हाला आज गृहिणी म्हणून? आनंद तर होणारच, सोन्याचा भाव कमी झाला आहे, दिवाळीला एवढा उच्चांक गाठला होता, पण थोडा अजून कमी झाला तर बरं होईल। गेल्या काळामध्ये भाव वाढले होते, कुठेतरी हौस कमी झाली होती का? हो हो, घेताना विचार करावा लागतो, एवढा महाग असल्यामुळे। आता भाव कमी झाला आहे तर जरा घ्यावं असं वाटतं, अजून कमी झाला तर अजून घ्यायची इच्छा होईल। हो, हौस पूर्ण होईल आणि माझीच नाही, सगळ्याच गृहिणींची हौस पूर्ण होईल भाव जर कमी झाले तर सोन्या आणि चांदीच्या दराच्या घसरणीचा मोठा आनंद या ठिकाणी गृहिणींनी व्यक्त केलेला आहे। गेल्या काही दिवसांपूर्वी विक्रमी उच्चांकीवर सोनं आणि चांदी पोहोचलं होतं, त्यामुळे कुठेतरी हौस कमी झाली होती, बजेट कोलमटलं होतं। मात्र आता दर घसरल्यामुळे, मोठी घसरण झाल्यामुळे जे आहे मनासारखं सोनं आणि चांदीची खरेदी करता येते आहे आणि हौस पूर्ण होत असल्याचा आनंद या ठिकाणी गृहिणींनी व्यक्त केला आहे। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।